टी-आर-पीसाठी स्टार प्रवाह आणि झी मराठी या वाहिन्यांमध्ये खूपच मोठी चुरस रंगताना दिसत आहे. कारण या दोन्ही वाहिन्यांनी 1 जूनपासून एक मोठा अध्याय सुरू केला आहे. तो म्हणजेच स्टार प्रवाह वाहिनीचा मनोरंजनाचा महासप्ताह 1 जूनपासून सुरू होणार आहे. तर झी मराठी वाहिनीचा जबरदस्त जून कमिंग सून हा अध्याय लवकरच सुरू होणार आहे. यामध्ये आपल्याला मालिकांमधील वेगवेगळे ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळणार आहेत. आणि हा जून या दोन वाहिन्यांसाठी कसा जबरदस्त ठरणार आहे, तसेच झी मराठी वाहिनीच्या मालिकेंना की स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेंना सोशल मीडियावर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. पाहूया या साऱ्यांचा टी-आर-पी वरती काय परिणाम होणार आहे आणि कोणत्या वाहिनीसाठी टी-आर-पी मध्ये वाढ होणार आहे. पाहूया त्याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. 1 जून पासून मनोरंजनाचा महासप्ताह स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रत्येक मालिकेमध्ये एक मोठा ट्विस्ट घेऊन येणार आहे. सायंकाळी 6:30 वाजता प्रदर्शित होणाऱ्या वचन दिले तू मला या मालिकेमध्ये ऊर्जा न्यायासाठी ठाम राहणार आहे. शौर्य आणि ऊर्जामध्ये लढत दिसणार आहे. पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी शौर्याच्या वडिलांची बदनामी होत आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे असं शौर्य ऊर्जाला म्हणतो. पण ऊर्जासाठी न्याय महत्त्वाचा आहे. आता पुढे काय होणार हे मनोरंजनाच्या महासप्ताहामध्ये म्हणजेच जून महिन्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच सायंकाळी 7 वाजता प्रदर्शित होणाऱ्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये नंदिनीच्या मातृत्वाच्या नाटकाचं सत्य नंदिनीच्या आई समोर येणार आहे. तर इतर घरच्यांसमोर सुद्धा हे सत्य जून महिन्यात समोर येणार आहे. तर सायंकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होणाऱ्या मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेमध्ये मुलींची पहिली शाळा सुरू होणार आहे आणि सावित्री ही पहिली शिक्षिका होणार आहे. मुलींच्या शाळा सुरू करण्याच्या अध्यायाला 1 जून पासून सुरुवात होणार आहे. तर रात्री 8 वाजता प्रदर्शित होणाऱ्या तू ही रे माझा मितवा या मालिकेत राकेशच्या पापाचा घडा भरणार आहे. राकेशचं सत्य अर्णव आणि ईश्वरी सगळ्यांसमोर घेऊन येणार आहेत. तर ठरलं तर मग या मालिकेत सायलीची तिच्या भूतकाळाशी ओळख पटणार आहे. तीच खरी तन्वी असल्याचं सत्य तिला समजणार आहे. तर 1 जून पासून रात्री 9 वाजता प्रदर्शित होणाऱ्या पाठराखीण या मालिकेत नवीन नाती जुळणार आहेत. ही नवी मालिका 1 जून पासून सुरू होत आहे, त्यामुळे नव्या नात्यांचा नवा प्रवास आपल्याला 1 जून पासून अनुभवायला मिळणार आहे. तर रात्री 9:30 वाजता प्रदर्शित होणाऱ्या आनंदी मालिकेत आनंदीचा आणि विद्याधर निंबाळकर याचा सामना होणार आहे. युगंधर निंबाळकरचा तो लहान भाऊ आहे, त्यामुळे युगंधर समोर विद्याधरचं सत्य समोर येण्याचा सिक्वेन्स 1 जून पासून पाहायला मिळणार आहे. तर रात्री 10 वाजता प्रदर्शित होणाऱ्या बाई तुझा आशीर्वाद या मालिकेत अवनी आणि धनराज हे लग्नबेडीत अडकणार आहेत. 1 जून पासून अवनी धनराज दांगट होणार आहे. तर रात्री 10:30 वाजता प्रदर्शित होणाऱ्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत शर्वरी आणि तिच्या नवऱ्याची खेळी फसणार आहे. बाजार समितीतून पैसे चोरल्याचं सत्य जानकी समोर येणार आहे. तर रात्री 11 वाजता प्रदर्शित होणाऱ्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेत पांडुरंगाचा आशीर्वाद असलेला राया जेव्हा वर्दीत येणार तेव्हा गुन्हेगारांची गर्दी सामसूम होणार. विशाल भोसले खऱ्या सत्याचा शोध घेणार. तर प्रवाह दुपारच्या मालिकांमधील हळद रुसली कुंक हसलं या मालिकेत कृष्णा आणि बाळजाबाई एकत्र येऊन पर्दाफाश करणार. तसेच लपंडाव या मालिकेत सखी आणि कहाणाच्या नात्याला एक नवं वळण येणार आहे. तसेच तुझ्या सोबतीने या मालिकेत नुपूर तायडीचं सत्य उघड करणार आहे. आणि मुरांबा या मालिकेत रेवाला प्रेयसी होणं सोपं असतं, पण बायकोचं कर्तव्य निभावणं तितकंच अवघड असतं हे सांगताना दिसणार आहे. अशा प्रकारे 1 जून पासून पूर्ण जून महिना महामनोरंजनाचा असणार आहे आणि या जून महिन्यात प्रत्येक मालिकेमध्ये मोठमोठे ट्विस्ट येणार आहेत. तसेच झी मराठी वाहिनीच्या मालिकांमध्ये देखील कमिंग सून जबरदस्त जून या अध्यायाला सुरुवात होणार आहे. कमिंग सून जबरदस्त जून या अध्यायामधील शुभश्रावणी या मालिकेत शुभश्रावणीची नवी लव्ह स्टोरी सुरू होणार आहे. मालिकेचा धमाकेदार प्रोमो समोर आला आहे. 1 जून पासून शुभश्रावणीचं लग्न होणार आहे आणि त्यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात होणार आहे. तर विण दोघांतरीही तुटेना या मालिकेत समर स्वानंदीला भन्नाटरित्या प्रपोज करणार आहे. तर 1 जून पासून दीपज्योती या मालिकेत सुभद्राच्या साथीने प्रीती गायकवाड कुटुंबाला बरबाद करणार आहे. तसेच सनई चौघडे या मालिकेत 1 जून पासून जय आणि शर्वरीच्या लग्नाचे सनई चौघडे वाजणार आहेत. तर देवमाणूस मधला अध्याय या मालिकेत डिंपलची एंट्री झालेली आहे आणि डिंपल लालीला गोपाळ हा अजित कुमार देव असल्याचं सत्य सांगणार आहे. तर आपली दुपार अध्यायामध्ये लक्ष्मी निवास मालिकेत जान्हवी जयंतला चांगला धडा शिकवणार आहे. तसेच सावळ्याची जणू सावली या मालिकेत सावली आणि सारंगची भेट होणार आहे. अशा प्रकारे झी मराठी आणि स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांमध्ये 1 जून पासून धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. मात्र या साऱ्यांमध्ये झी मराठी वाहिनीच्या मालिकेंना सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. झी मराठी वाहिनीच्या सगळ्याच मालिकेंच्या प्रोमोला मिलियन पार व्ह्यूज आलेले आहेत.
या प्रोमोला लाखो दर्शक मिळालेले आहेत, जे की स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांच्या तुलनेत जास्त आहेत. मात्र झी मराठी वाहिनीला सोशल मीडियावर पाठिंबा जास्त असला तरी देखील स्टार प्रवाह वाहिनीला टेलिव्हिजनवर जास्त पाहिले जाते. त्यामुळे येणाऱ्या जूनमध्ये झी मराठी ही वाहिनी टेलिव्हिजनमध्ये स्टार प्रवाह वाहिनीला क्रॉस करून TRP मध्ये अव्वल स्थान पटकावणार का, की पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनीच नंबर 1 राहणार, हा सारा खेळ पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान जून महिन्याचा या मालिकेचा TRP काय असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून आहे. दरम्यान तुम्हाला स्टार प्रवाह वाहिनीच्या की झी मराठी वाहिनीच्या मालिका सर्वात जास्त आवडतात? या दोन वाहिन्यांवरील तुमची आवडती मालिका कोणती आहेत? तसेच इतर वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिकेचं नाव कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्ही स्टार प्रवाह वाहिनीच्या मनोरंजनाच्या महासप्ताहाला की झी मराठी वाहिनीच्या कमिंग सून जबरदस्त जून या अध्यायाला सर्वात जास्त उत्सुक आहात? जून महिन्यांचे कोणत्या मालिकेंचे प्रोमो तुम्हाला सर्वात जास्त आवडले? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.